नमस्कार, मी धनश्री भिडे. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक बातम्या. राज्यभरातील उच्च शिक्षित नेट सेट PhD धारक उपेक्षित लाडके बहीण भावांचे मुख्यमंत्र्यांच्या दरेगावातील सामूहिक आत्मबलिदानास स्थगिती. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून अडवणूक. निसर्ग सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करा, राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य. साताऱ्यात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, खेळाडू व पत्रकारांशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा. कोरेगाव येथे महिला भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या अंगावर ओतले डिझेल, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. घरकुलाची जागा मोजणीचा वाद, तिघांवर गुन्हा दाखल. मत्स्य प्रकल्पाच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक, एकाच कुटुंबातील पती पत्नी व मुलांवर गुन्हा दाखल. अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, 4.5 किलो गांजा जप्त. महाराष्ट्रात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्यात आली नसल्यामुळे राज्यातील नेट सेट PhD धारकांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर संसार चालवणे मुश्किल झाले आहे. अनेकदा मोर्चे, आंदोलने, उपोषणे करून थकलेल्या या बेरोजगारांची सहनशीलता संपल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी दरे इथे सामूहिक आत्मबलिदान करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आज आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी दरे गावात जाण्यास तीव्र विरोध केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त आंदोलकांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितले की आम्ही आमच्या बहीण भाऊ, पत्नी व आई वडिलांच्या किमान अशा अपेक्षा देखील पूर्ण करू शकलो नाही, ज्यांनी हाडाचे काढ करून आम्हाला शिक्षण दिले. राज्यातील नेट सेट PhD धारण करणारा उच्च शिक्षित देखील बेरोजगार आहे, ही या पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय बाब आहे. आम्ही सनदशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले, पण शासनामार्फत आम्हाला न्याय मिळत नाहीये. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राज्यातील उच्च शिक्षित बेरोजगार मुख्यमंत्र्यांच्या मूळ गावी म्हणजेच मौजे दरे, तालुका महाबळेश्वर इथे सकाळी 11 वाजता सामूहिक आत्मबलिदान करण्यासाठी निघालो असता अलीकडेच जलाशयाच्या तीरावर पोलिसांकडून आम्हाला अडवण्यात आले. भविष्यात आमच्या आत्महत्येला ही निष्क्रिय व्यवस्था जबाबदार असेल. आमच्या विनाशाला राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री स्वतः जबाबदार असतील, असेही या आंदोलकांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितले. यावेळी आंदोलकांनी वाईच्या DYSPच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गोळे. नेटसेट PhD धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरती व अन्य मागण्यांसाठी आम्ही संचालक कार्यालय पुणे येथे आतापर्यंत गेली 4 वर्षात 9 आंदोलने केली, परंतु शासनाने शासन निर्णय न काढल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यांमधील दरे या गावी जाऊन सामूहिक आत्मदान करण्यासाठी जमलो असता वाई पोलीस स्टेशनने आम्हाला या ठिकाणी स्थानबद्ध केलं व आमच्या काही पात्रधारकांना सातारा येथे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. शासनाने जर 100% प्राध्यापक भरतीचं जर संध्याकाळपर्यंत जर GR काढला नाही तर आम्ही सर्व पात्रधारक 1000 पेक्षा जास्त पात्रधारक या ठिकाणी जमले असून आम्ही सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय या ठिकाणी परत जाणार नाही. शासनाने 100% प्राध्यापक भरतीचं GR काढावा ही शासनास नम्र विनंती. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी सातारा जिल्ह्यातील विकासासंदर्भात व प्रलंबित बाबींबाबत जिल्ह्यातील सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींना प्राथमिक स्वरूपात चर्चेचे निमंत्रण दिले होते. राजकीय पक्ष संघटनांच्या प्रमुखांबरोबरच सातारा जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक व नॅशनल चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी यांनाही राज्यपालांनी प्राथमिक स्वरूपात चर्चेचे निमंत्रण दिले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, NDTVचे जिल्हा प्रतिनिधी सुजित आंबेकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राजेश सोळसकर, लोकमतचे दीपक शिंदे यांनी राज्यपालांसमवेत झालेल्या संवादात सहभाग घेतला. यावेळी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्यपालांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी निमंत्रितांच्या शिष्टमंडळाने केली। तसेच सातारा जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव असल्याने नैसर्गिक पर्यटन व ऐतिहासिक पर्यटन यांचा मेळ साधत पर्यटन वृद्धीला निधी उपलब्ध करून द्यावा असे सूचित करण्यात आले। पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे तातडीने काढण्याबाबत राज्य शासनाला निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी जितेंद्र डुड्डी यांनी सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचे कौतुक केले। जिल्ह्याच्या पत्रकारितेला उत्तम दर्जा असून अभ्यासू संपादकांनी जिल्ह्याच्या विकास कामांना सहकार्य केले आहे अशा शब्दांनी राज्यपालांपुढे आपली भावना व्यक्त केली। यावेळी जिल्ह्यातील राजकीय पक्ष संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली। या प्रमुखांनी सातारा शहरासह जिल्ह्याचे प्रश्न राज्यपालांसमोर मांडले। पुनर्वसन, सिंचन निधी, पाणी वाटप, MIDC, मिलिटरी भरती केंद्र आणि CCTV याबाबतचे प्रश्न मांडले। यावर राज्यपालांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। साठेवाडी तालुका कोरेगाव येथील घरकुलाच्या जागेची मोजणी करून द्यावी या मागणीसाठी उत्तम मोरे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। तसेच भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक लता घरत यांच्या अंगावरही डिझेल ओतून त्यांना ढकलून दिले। या प्रकरणी उत्तम मोरे यांच्यासह 3 जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोरे यांना रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे। या घरकुलासाठी दिलेल्या शासकीय जागेची मोजणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता। मात्र या कार्यालयाकडून संबंधित जागेचा 7/12 उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कमी जास्त पत्रक नसल्याने मोजणी करता येणार नसल्याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी कार्यालयात दिले होते। त्याचबरोबर कमी जास्त पत्रक झाल्याशिवाय मोजणी करता येणार नसल्याचेही कळवले होते। भूमी अभिलेख उपअधीक्षक लता घरत या दुपारी 2:45च्या सुमारास आपल्या दालनातून बाहेर पडत असताना उत्तम मोरे हे दालनातील खुर्चीवर जाऊन बसले। घरत यांनी मी न्यायालयात साक्ष देण्यासाठी चालले आहे, तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले। मात्र उत्तम मोरे यांनी मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आत्ताच्या आत्ता निकाल लावा असे म्हणत शिवीगाळ करत डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरत यांच्या अंगावर टाकून त्यांना ढकलून दिले। त्यानंतर खिशातील काडेपेटी काढून मी स्वतःला पेटवून घेतो असे म्हणू लागला। त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली। दरम्यान भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। महागाव तालुका सातारा येथील युवतीला मत्स्य प्रोजेक्ट मिळवून देतो असे आमिष दाखवून युवतीची 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी एकाच कुटुंबातील पती पत्नी व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे। दाजी लक्ष्मण पाटील, रुपाली दाजी पाटील, मंगेश दाजी पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी: जिल्हा परिषद सातारा येथील मत्स्य विभागात श्रुती अनिल मोरे ही MSc शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फिशरीज सर्टिफिकेट आणण्यासाठी गेली होती। यावेळी तिची ओळख दाजी पाटील यांच्याशी झाली। त्याने फिशरीजमध्ये व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन करून विश्वासात घेत फिशरीमध्ये तुला करिअर करण्यासारखे खूप काही असल्याचे सांगितले। त्यानंतर प्रोजेक्ट देण्याचे आमिष दाखवले। त्यानंतर तिने भावाचे दागिने कोंडवे येथील स्टेट बँकेत गहाण ठेवले। वेळोवेळी तिच्याकडून 5 लाख रुपये घेतले गेले। त्यानंतर पांढरवाडी येथील प्रोजेक्टवर 30,000 रुपये महिन्याला पगार देतो असे सांगून कामाला लावले। 6 महिने काम करून सुद्धा पगाराचे पैसे दिले नाहीत। वारंवार मागणी करून सुद्धा कोणताही प्रोजेक्ट दिला नाही आणि पैसेही परत दिले नाहीत। मोरे या पैशाची मागणी करूनही पाटील वारंवार टाळाटाळ करत होते। यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रुतीने घडलेला प्रकार आईला सांगितला। त्यानंतर आशा मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे। त्याच्याकडून 1,11,000 रुपये किमतीचा
4.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. सत्यवान बाळकृष्ण साळुंखे, राहणार बोरगाव, तालुका जिल्हा सातारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर व परिसरातील काही तरुण या अतिघातक अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. ही चिंताजनक बाब आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या दृष्टीने पोलीस आरोपीच्या मागावर होते. दरम्यान अटक केलेल्या आरोपीकडून 1,11,000 रुपयाच्या गांजासहित 1,30,000 रुपयांची मोटरसायकल, 10,000 रुपयांचा मोबाईल असा 2,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध NDPS ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरात व परिसरात अवैध धंदे व बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखा कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी आपल्या टीम समवेत ही कारवाई केली आहे. तर हे होतं आजचं लोकवृत्त. सातारा जिल्ह्यातील भ्रष्टाचारी लोकांची पोलखोल करणाऱ्या निडर लोकवृत्तमध्ये उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.